नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे आणि ही निच्चांकी भाव पातळी लक्षात घ्या। याच्यापेक्षा खाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव जाऊ शकत नाही आणि गेला तर टिकू शकत नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे आपल्याला डिसेंबर महिन्यात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावात आधार येताना व मिळताना दिसेल आणि हाच तो आधार आहे जो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावाला 31 डिसेंबर पर्यंत 100% 75 सेंट्स पर्यंत घेताना जाऊ शकतो। आणि लक्षात घ्या की याचा 100% आपल्याला देशातील कापसाच्या भावावरती सुद्धा सकारात्मक परिणाम होताना दिसू शकतो। आंतरराष्ट्रीय कापसाच्या भावातील तेजी बरोबर देशामध्ये यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन निच्चांकी स्तरावर राहणार आहे। देशामध्ये कापसाचा गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नसल्यास जमाय आणि जे जिनिंग वाले आहेत ना त्यांनी आणखीन कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली नाही। लक्षात आलं का तुमच्या? एकतर उत्पादन कमी, दुसरीकडे गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नाही, तिसरीकडे जिनिंग वाल्यांकडे सध्या कापूस शिल्लक नाही आणि जी आवक होत आहे ना ती फार कमी आहे आणि जिनिंग वाल्यांना डिसेंबर महिन्यात दुप्पट गतीनं कापसाची खरेदी करावी लागेल, तेव्हा त्यांचं भविष्य त्या ठिकाणी ऍडजस्ट होऊ शकते आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात कापसाच्या भावात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या तेजीचा काही प्रमाणात फायदा आणि सोबत ज्या महायुतीला या कास्तकार बांधवांनी तारलं त्यांच्यासाठी कापसाबाबतीत काय अनुकूल निर्णय होऊ शकतात आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव सुरुवातीला 7,500 पार आणि जर 31 डिसेंबर पर्यंत 8,000 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत।
विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते घाई नको, गडबड नको, एवढं थांबलात आणखी काही काळ थांबा. आणि तसंही आपण कापूस काय लवकर विकत नाहीत. मग डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपण थांबलो तर मला वाटते ही भाव पातळी मिळेल. विक्रीचा विचार करत असाल, फारच आर्थिक गरज पडली तर 7,500 वर कापसाचा बाजारभाव गेला. तिथून पुढे आपण प्रत्येक 500च्या तेजीवरती टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा. कारण असं वाटतं की यंदाच्या वर्षी 8,000 तर सोडा, पण 9 आणि 10,000चा सुद्धा बाजारभाव कापूस क्रॉस करताना दिसू शकतो. हा अंतर्गत अहवाल आहे. मग याचा विश्वास किती ठेवायचा, भविष्यातली जरी गोष्ट असली तर जास्तीत जास्त आपण 1 महिना तर थांबू शकतो. तेव्हा 8,000च्या भावाची अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.